हॅलो फ्रेंड्स. तर विवेक अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 10चा 6वा लेसन जो आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, त्याचा पहिला प्रॅक्टिस सेट. तर मित्रांनो, मी ते प्रश्न लिहून घेतलेला आहे. पहिलाच प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट 6 प्रॅक्टिस सेट 6.1 मधला. इफ साइन थिटा इज 7/25 देन फाइंड कॉस थिटा अँड टॅन थिटा. तर असे बरेच वेज आहेत की ज्यामधून तुम्ही साइन थिटाच्या द्वारे कॉस आणि टॅनची व्हॅल्यू काढू शकता. एक तर त्यांचे रिलेशन फॉर्म्युलेज आहेत, त्यांचे आयडेंटिटी फॉर्म्युलेज आहेत. सो देर आर सो मेनी वेज टू फाइंड आउट द आन्सर कॉस थिटा अँड टॅन थिटा. परंतु इथे आपण काय करणार आहोत, तर इथे मी सगळ्यात सिंपल पद्धतीने तुम्हाला ह्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा मित्रांनो, साइन थिटा तुम्हाला दिलेला आहे 7/25. पण साइन थिटा आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस अशा फॉर्ममध्ये असतो. तर मी आधी पहिल्यांदा साइनची इथे व्हॅल्यू लिहून देतो. साइन थिटा इज इक्वल्स टू वॉट, 7/25. आणि साइन थिटा म्हणजेच काय, तर काय आहे साइन थिटाचा ॲक्च्युअल फॉर्म काय आहे, तर अपोजिट साईड, थिटाच्या अपोजिट साईड कोणती आहे, ए बी आहे. आणि हायपोटेनियस काय आहे, हायपोटेनियस काय आहे, तर ए सी आहे. याचा अर्थ ए बीची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 7 आणि ए सीची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 25. परंतु मला सांगा, तुमच्याकडे बी सी आहे का, ही ॲडजस्टंट साईड आहे का, नाही आहे. मग बी सीला आपण कन्सिडर करूया एक्स. बी सीला आपण कन्सिडर केलेला आहे एक्स. म्हणून जेव्हा तुम्ही आता बी सी तुम्हाला जेव्हा काढायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार, तर तुम्हाला इथे पायथागोरस थिअरम वापरावा लागणार. बिकॉज हा एक राईट अँगल आहे. मी इथे हा के कॉन्स्टंट घेतो आहे बिकॉज तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ॲडजस्टंट साईड्सची. तर आपण बघूयात. तर बघा, ट्रायंगल ए बी सी हा काय आहे, राईट अँगल आहे. आणि राईट अँगलमध्ये आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करू शकतो. तर इथे आपण लिहूया आधी, इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल्स टू 90 डिग्री. हॅन्स बाय पायथागोरस थिअरम, मी शॉर्टमध्ये लिहितोय. तर पायथागोरस थिअरम आपण कधी वापरतो, जेव्हा एखादा ट्रायंगल हा राईट अँगल असेल तेव्हा. पायथागोरस थिअरम काय सांगतो, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनियस काय आहे तुमचा, तर ए सी आहे. ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर म्हणजेच बी सी स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाईट तुमची ए बी आहे, ए बी स्क्वेअर. तर आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. मला सांगा ए सीची व्हॅल्यू किती आहे तुमची, तर ए सी आहे तुमचा 25K. अपोजिट साईड आहे तुमची 7, म्हणजेच तुमचा ए सी आहे 25K होल ब्रॅकेट स्क्वेअर. बी सी माहिती नाही आहे आपल्याला, त्याला आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. आणि ए बी किती आहे, तर 7 आहे. सो 7K स्क्वेअर. 25चा स्क्वेअर किती होणार, तर होणार 625K स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ॲज इट इज 7K स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49 आणि इकडे येणार K स्क्वेअर. इकडे काय होणार आता, की हा 49 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार, तो मायनस होणार. आणि मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू निघणार. सो 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. 625 मधून 49 गेल्यावर राहतात 576K स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. म्हणजेच याचा स्क्वेअर रूट जर तुम्ही काढलात तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल, ती म्हणजेच 24K. के हा आपण कॉन्स्टंट मानलेला आहे. म्हणजेच तुम्हाला बी सीची व्हॅल्यू मिळेल 24. बी सीची व्हॅल्यू किती मिळेल, 24. आणि बी सी ही काय आहे, ॲडजस्टंट साईड आहे. फक्त तुम्हाला हीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची होता. तर पुढचे रेशोज तुम्ही एका स्टेपमध्ये फाइंड आउट करू शकता. म्हणजेच कॉस थिटा जर तुम्हाला माहिती आहे, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो ॲडजस्टंट साईड ए एस डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड इथे आहे बघा बी सी आणि हायपोटेनियस आहे ए सी.
सो BC अपॉन AC म्हणजेच तुमचा आन्सर आलेला आहे. BC किती आलेला आहे तुमचा 24 आणि हायपोटेनियस आहे तुमचा 25. सो आन्सर आलेला आहे 24 अपॉन 25. हे आन्सर आलेला आहे तुमचं कॉस थिटाचं. आणि जेव्हा तुम्हाला टॅन थिटा पाहिजे असतो तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, तर अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसंट साइड. इथे अपोजिट साइड काय आहे बघा, थिटाच्या अपोजिट साइड AB आहे आणि थिटाची ॲडजसंट साइड BC आहे. सो AB डिवाइड बाय BC म्हणजेच तुमचा रेशो इथे आलेला आहे. AB आहे 7 आणि BC आहे इथे 24. सो 7 अपॉन 24 ही आलेली आहे टॅनची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण कॉस थिटा पण काढू शकतो आणि टॅन थिटा ही काढू शकतो. स्टुडंट्स, आता आपण सेकंड वाला एक्झाम्पल बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला टॅन थिटा दिलेला आहे आणि तुम्हाला सेक थिटा आणि कॉस थिटा यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हेही मगाच्या सारखं एकदम सोपं एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला माहिती आहे टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजसंट साइड आहे. मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो मगाच्या सारखा. हा एक राईट अँगल मी ड्रॉ केलेला आहे. इथे मी थिटा दाखवलेला आहे. याचं नाव दिलेलं मी ABC. ओके. त्यानंतर टॅन थिटाच्या अपोजिट साइड म्हणजेच काय आहे, 3K आहे आणि ॲडजसंट साइड जी आहे ती काय आहे, 4K आहे. याचा अर्थ आपल्याला हायपोटेनियस माहिती नाही आहे, तर हायपोटेनियस आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आणि जेव्हा आपल्याला हायपोटेनियसची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू तेव्हा आपण सेक थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यू सुद्धा इझिली मिळवू शकू. तर आता आपण आधी पाहणार आहोत टॅन थिटा काय आहे बरं. तर टॅन थिटा आहे अपोजिट साइड म्हणजेच काय, AB. थिटाच्या अपोजिट साइड AB डिवायडेड बाय BC आणि यांचा रेशो आहे 3K डिवायडेड बाय 4K. म्हणजेच काय, तर AB ची व्हॅल्यू आहे 3K आणि BC ची व्हॅल्यू आहे 4K. परंतु तुम्हाला इथे AC माहिती आहे का, AC माहिती नाही म्हणजे हायपोटेनियस माहिती नाही. सो त्याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, त्याला x आपण कन्सिडर करणार आहोत. सो लेट AC इज इक्वल्स टू x. हे लिहिल्यानंतर तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्ही पायथागोरस थिअरम अप्लाय करायचा आहे. सो मी इथे लिहितो, इन ट्रायंगल ABC angle ABC is equals to 90 degree. So that's why by Pythagoras theorem. पायथागोरसचा थेरम मी मगाशी सांगितला. राईट अँगल मध्ये पायथागोरसचा थेरम आपण कसा वापरतो, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर अशा रीतीने आपण वापरतो. तर हायपोटेनियस इथे काय आहे, तर AC आहे. सो AC स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस काय आहे, BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर येणार. आता इथे बघा AC ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, पण BC आणि AB या दोघांच्या व्हॅल्यू देखील आपल्याकडे आहेत. AC ची व्हॅल्यू आपण x कन्सिडर केली, सो x स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू 4 आहे, सो 4K ब्रॅकेट स्क्वेअर प्लस AB ची व्हॅल्यू 3K आहे, 3K ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे येणार x स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर येणार 16, K चा स्क्वेअर येणार K स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर येणार 9, K चा स्क्वेअर येणार K स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन केली तर येणार 25K स्क्वेअर आणि इकडे व्हॅल्यू येणार x स्क्वेअर. आता x स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 25K स्क्वेअर, पण आपल्याला x स्क्वेअर नको आहे, तर आपल्याला व्हॅल्यू फक्त हवी आहे x ची, म्हणून आपण इथे स्क्वेअर रूट घेणार आहोत. बाय स्क्वेअर रूट म्हणूया आणि x इज इक्वल्स टू आपल्याला भेटणार आहे 5K. ही आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे x ची. आता ही x ची व्हॅल्यू आपल्याला 5K भेटल्यानंतर पुढचे रेशोज आपल्याला इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. सगळ्यात पहिला रेशो आपल्याला x म्हणजेच काय, तर आपल्याला हायपोटेनियस भेटलेला आहे, दॅट इज AC. तुम्ही असं देखील इथे लिहू शकता, x इज इक्वल्स टू AC इज इक्वल्स टू 5K. आता
सेक थिटा हा पहिला रेशो काढायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे सेक थिटाचा फॉर्म्युला काय आहे. सेक थिटाचा फॉर्म्युला आहे हायपोटेनियस डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. सो इथे आपण लिहूया वाटल्यास सेक थिटा इज इक्वल्स टू, आता इथे बघा हायपोटेनियस काय आहे तर AC आहे आणि ॲडजसंट साईड काय आहे तर BC आहे. मी डायरेक्टली लिहितो AC डिवाइड बाय BC. मी फॉर्म्युला इथे लिहिलेला नाही आहे हायपोटेनियस डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. मी डायरेक्ट हायपोटेनियस लिहिला. हायपोटेनियस आहे AC आणि ॲडजसंट साईड आहे BC. सो हायपोटेनियसची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 5K आणि BC आलेला आहे आपल्याला 4K. के कॅन्सल होतील आणि आन्सर येईल 5/4. ही व्हॅल्यू असणार आहे तुमची सेक थिटाची. त्यानंतर तुम्हाला कॉस थिटा काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा काय असतो तर एक्झॅक्टली इनव्हर्स असतो सेकच्या. तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहिलं 4/5 तरी चालणार आहे किंवा तुम्ही अशा फॉर्ममध्ये आन्सर जरी लिहिलं तरी चालणार आहे. तर बघा कॉस थिटा काय असतो तर कॉस थिटा असतो ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. इथे ॲडजसंट साईड BC आहे, हायपोटेनियस AC आहे. सो इकडे येणार BC डिवाइड बाय AC. BCची व्हॅल्यू आहे, BCची व्हॅल्यू 4K आहे, ACची व्हॅल्यू 5K आहे. के कॅन्सल होतील आणि इथे तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू भेटेल ती म्हणजे 4 डिवायडेड बाय 5. कॉस थिटाची व्हॅल्यू भेटणार आहे 4 डिवायडेड बाय 5. मित्रांनो मगाच्या सारखं पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पल सारखंच तिसरं एक्झाम्पलही दिलेलं आहे. कॉट थिटा दिलेला आहे 40/9 आणि कोसेक आणि साइन थिटा फाइंड आउट करायचा आहे. मगासारखंच तुम्हाला एक राईट अँगल फॉर्म करावा लागेल. इथे तुम्हाला थिटा दाखवावा लागेल. ABC असं सपोज तुम्ही नाव दिलं ट्रायंगलचं. आता कॉट थिटाचा रेशो फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तो असतो ॲडजसंट साईड डिवायडेड बाय अपोजिट साईड. तर हा रेशो फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ॲडजसंट साईड म्हणजे BC आहे जी 40 आहे आणि अपोजिट साईड आहे ती म्हणजे 9 आहे. 9K मी लिहिलेलं आहे. ओके, ही असणार आहे. सो इथे मी लिहितो कॉट थिटा म्हणजेच काय तर कॉट थिटाचा फॉर्म्युला काय होता तर ॲडजसंट साईड विच इज BC डिवायडेड बाय अपोजिट साईड म्हणजेच या थिटाच्या अपोजिट साईड AB आणि रेशो आला आपला 40/9. 40K/9K म्हणजेच काय तर बघा BC ची व्हॅल्यू 40, AB ची व्हॅल्यू 9. आता तुम्ही बघू शकता इथे BC ची व्हॅल्यू किती आहे 40K आहे, AB ची व्हॅल्यू किती आहे 9K आहे. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची तर तुम्हाला हायपोटेनियसची परत व्हॅल्यू इथे सुद्धा फाइंड आउट करायची आहे. ओके, मग हायपोटेनियसला आपण x कन्सिडर करूया. लेट AC इज इक्वल्स टू x. हायपोटेनियसला जेव्हा x कन्सिडर कराल, आता हा राईट अँगल आहे. इथपर्यंत लिहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहोत तर पायथागोरस थेरमने. का? कारण की हा राईट अँगल आहे आणि राईट अँगल मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरतो. सो म्हणून इथे लिहिणार आहोत आपण इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री म्हणून बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसने काय सांगितलेलं आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हायपोटेनियस काय आहे AC आहे म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस काय आहे BC स्क्वेअर, हाईट काय आहे AB स्क्वेअर. सो BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तुम्ही जर बघितलं तर बेस 40 आहे, हाईट 9 आहे, ते मी इथे टाकणार आहे. सो बेस BC 40K आलेला आहे आपल्याकडे, हाईट आहे 9K आणि AC ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे x स्क्वेअर. आता 40चा स्क्वेअर येतो 1600K स्क्वेअर आणि 9चा येतो 81K स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर 1681K स्क्वेअर अशी त्याची व्हॅल्यू येते x स्क्वेअरची.
पण आपल्याला एक्स स्क्वेअर हवा आहे का, तर आपल्याला एक्स स्क्वेअर नको आहे. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो म्हणून बाय स्क्वेअर रूट एक्स आपल्याला मिळणार आहे 1681, म्हणजे 1681. हा कशाचा स्क्वेअर आहे, तर हा 41चा वर्ग आहे. म्हणजेच एक्स तुम्हाला किती भेटलेला आहे, 41. पण एक्स म्हणजेच काय आहे, तर AC आहे. म्हणून तुम्ही असं देखील लिहू शकता, एक्स इज इक्वल्स टू AC इज इक्वल्स टू 41K. असं देखील तुम्ही लिहू शकता. हे लिहिल्यानंतर म्हणजे तुम्हाला हायपोटेन्यूस सुद्धा भेटलेला आहे. किती आहे हा, 41K आहे. नेहमी लक्षात ठेवा, बेस आणि हाईट पेक्षा हायपोटेन्यूस हा सगळ्यात मोठा असतो. ट्रायंगलची राईट अँगलची सगळ्यात मोठी बाजू ही हायपोटेन्यूस असते. आता आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे कोसेक थिटा. पण कोसेक थिटाचा रेशो काय आहे, कोसेक थिटाचा रेशो आहे तो म्हणजे हायपोटेन्यूस डिवायडेड बाय अपोजिट साइड. मग आता हायपोटेन्यूस काय, AC आहे, आणि अपोजिट साइड काय थिटाच्या, तर AB आहे. म्हणजेच काय येणार, AC डिवाइड बाय AB. याचाच अर्थ येणार इज इक्वल्स टू AC आहे 41K. इथे लिहूया कोसेक थिटा 41K, आणि त्याचबरोबर तुमची हाईट आहे 9K. सो K कॅन्सल होईल आणि कोसेक थिटा येईल 41 डिवाइड बाय 9. तुम्हाला माहिती आहे कोसेक हा एक्झॅक्टली इन्व्हर्स आहे कोणाच्या, साइनच्या. आणि साइन थिटाचा रेशो काय आहे, तर अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड बघा थिटाच्या AB आहे, हायपोटेन्यूस काय AC. सो साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड AB डिवाइड बाय AC. AB ची व्हॅल्यू आहे 9 आणि AC ची व्हॅल्यू आहे 41. सो 9K डिवाइड बाय 41K. K कॅन्सल झालेला आहे आणि 9/41 हे आन्सर आलेलं आहे तुमचं साइन थिटाचं. जर व्यवस्थित बघितलं तर साइनच्या एक्झॅक्टली इन्व्हर्स कॉस आहे बघा. तर अशा प्रकारे हा तिसरा क्वेश्चन आहे. मित्रांनो, चौथा क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेट मधला हा आहे. 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0. सो sec theta, cos theta आणि sin theta यांची व्हॅल्यू मात्र आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. तर आपण आता हे वाला एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. कशा प्रकारे आपण सॉल्व करतोय ते आपण आता बघूयात. तर बघा, तुम्हाला कधी अशा प्रकारचा जर क्वेश्चन दिला तर आधी पहिले तो क्वेश्चन लिहून घ्या. 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0 is equals to 0. आता बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, 12 cosec theta ला त्या साइडला आपण शिफ्ट करूया. काय होईल, 5 sec theta minus 12 cosec theta तिकडे गेल्यानंतर होणार 12 cosec theta, म्हणजे प्लस होऊन जाणार. प्लस झाल्यानंतर बघा, तुम्हाला माहिती आहे सेक थिटा म्हणजे काय असतो, तर 1 cos थिटा असतो आणि कोसेक थिटा असतो 1 sin थिटा. तर ते फॉर्म्युलेज आपण इथे अप्लाय करणार आहोत. 5 into 1 cos थिटा इज इक्वल्स टू इकडे येणार आहे 12 into 1 sin थिटा. इथे आपण रिझन लिहिणार आहोत. 1 sin इज इक्वल्स टू कोसेक थिटा, आणि इकडे लिहिणार आहोत 1 cos इज इक्वल्स टू सेक थिटा. आता हे लिहिल्यानंतर आपण काय करणार आहोत बघा, तर हा cos थिटा इकडे डिवाइड करतोय, इकडे गेल्यानंतर काय करेल, मल्टिप्लाय करेल. किंवा हा sin थिटा इकडे डिवाइड करतोय, इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. आणि हा फाय जो इथे मल्टिप्लाय करतो तिकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. पहिले फॉर्म मध्ये लिहून घेतो मी. फाय हा वरती न्यूमरेटरला मल्टिप्लाय करेल आणि आन्सर होईल 5 cos थिटा इज इक्वल्स टू 12 sin थिटा. अशा प्रकारचं एक इक्वेशन तयार होईल. हा 12 1 ला मल्टिप्लाय करेल.
आता काय करूयात, हा साइन इकडे डिवाइड करतोय त्याला इकडे पाठवूया, हा इकडे मल्टिप्लाय करेल आणि फाय जो इकडे मल्टिप्लाय करतोय तो इकडे येऊन काय करेल, डिवाइड करेल. म्हणजे तुमचा रेशो तयार होईल साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल्स टू 12/5. साइन थिटा इकडे आलेला आहे, मल्टिप्लाय केलंय आणि फाय इकडे मल्टिप्लाय करतो तो इकडे डिवाइड झालेला आहे. तर हे आपली व्हॅल्यू आहे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल्स टू 12/5. आणि तुम्हाला माहिती आहे साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजेच काय असतं, तर टॅन थिटाची व्हॅल्यू असते. म्हणून आपण इथे म्हणणार आहोत टॅन थिटा इज इक्वल्स टू 12/5. ही एक आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता तुम्हाला सेक थिटा काढायचा आहे, तर सेक थिटा काढण्यासाठी टॅनचा आपण रिलेशनचा फॉर्म्युला यूज करणार आहे, आयडेंटिटी फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तो म्हणजे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग आपण बघूयात, तर 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग 1 tan ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलेली आहे, 12/5. 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 12 चा स्क्वेअर येतो 144, 5 चा येतो 25 आणि इकडे सेक स्क्वेअर थिटा. इकडे काय होणार, त्याला 1 ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, ह्या दोघांचा एलसीएम काढावा लागेल आपल्याला. इथे 25 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इकडे 1 ने, बिकॉज दोघांच्याही टेबलमध्ये येणारा कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. 25 आणि 1 च्या टेबलमध्ये कॉमन येणारा नंबर आहे 25. म्हणून या साईडला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 25 ने मल्टिप्लाय करा आणि इकडे तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 ने मल्टिप्लाय करा. तर 25 1 जा 25 आणि 25 1 जा 25. म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 तुमचा एकत्रित डिनॉमिनेटर राहील, इकडे येईल 25 + 144 आणि इकडे येईल तुमचं सेक स्क्वेअर थिटा. ह्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 169 डिवाइड बाय 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू हवी आहे, बरोबर ना, सेक थिटाची व्हॅल्यू हवी आहे. सो याचा आपण स्क्वेअर रूट घ्यायला लागणार आपल्याला याचं. सो बाय स्क्वेअर रूट तुम्हाला सेक थिटा इथे भेटणार आहे, तो म्हणजेच 169 13 चा स्क्वेअर आहे आणि 25 5 चा. तर सेक थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 13/5. आता जेव्हा तुम्हाला सेक थिटा भेटतो आणि तुम्हाला कॉस थिटा आणि साइन थिटा काढायचा असतो, त्यावेळेस एकदम इझी आहे. सेक थिटाच्या एक्झॅक्टली इनवर्स कोण असतं, तर साइन थिटाची सेक थिटाच्या एक्झॅक्टली इनवर्स कॉस थिटा असतो. तर तुम्ही असं लिहू शकता, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/सेक थिटा. मग काय होणार, सेक थिटाची ही जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार. जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाणार आणि न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला जाणार, बिकॉज सेक थिटा इथे डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू येणार इथे 5/13. ही व्हॅल्यू कोणाची आलेली आहे, कॉस थिटाची आलेली आहे. आता सेक थिटा काढला आपण, कॉस थिटा काढला, पण साइन थिटा राहिला. मग साइन थिटा आपण कसा काढू शकतो, तर तुम्हाला कॉसची व्हॅल्यू माहिती आहे आणि आयडेंटिटी फॉर्म्युलामध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. तर तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 असतं. तर साइन स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू तुम्हाला काढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 1 - कॉस स्क्वेअर थिटा असं समीकरण वापरावं लागेल. सो साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे इथे, 1 - कॉस स्क्वेअर थिटा. बघूया, 1 कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1, 5 चा स्क्वेअर 25 आणि 13 चा स्क्वेअर 169. आता इथे याचं डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, म्हणजे इथे 169 ने मल्टिप्लाय करावं लागणार, इथे 1 ने, बरोबर ना, डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी. म्हणजे इथे काय येणार वरती, तर 169 - 25 आणि इकडे काय होणार आहे, डिनॉमिनेटर कॉमन 169. 169 मधून जेव्हा 25 मायनस कराल, 144
डिवाइड बाय 69 येईल, 169 येईल आणि यांचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर तुम्हाला साइन थिटा भेटेल. सो स्क्वेअर रूट काढूया आणि इथे मग साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे 144 चा स्क्वेअर रूट 12 आणि 169 चा 13. तर अशा प्रकारे आपण सेकची व्हॅल्यू काढलेली आहे, कॉसची काढलेली आहे आणि साइनची सुद्धा काढलेली आहे. मित्रांनो, पाचवा क्वेश्चन हा आहे, इफ tan theta is equals to 1 then find sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta. आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, इथे फाइंड आउट करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे tan थीटाची व्हॅल्यू कधी असते, तर tan थीटा हा जेव्हा 45 डिग्री असतो, म्हणजे थीटाची व्हॅल्यू जेव्हा 45 डिग्री असते तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. सो इथे आपण असं लिहिणार आहोत पहिल्यांदा, tan theta is equals to 1. That means tan 45 is equals to 1. That means theta is equals to किती असणार आहे तुमचा, 45 असणार आहे. बरोबर आहे. मग tan theta 45 असेल तर sin 45 ची व्हॅल्यू काय आहे, sin 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. cos 45 ची व्हॅल्यू काय आहे, तर त्याची सुद्धा व्हॅल्यू असते 1/√2. त्यानंतर sec 45 कारण की इथे थीटाच आपला 45 आला ना. sec 45 ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर sec 45 ची व्हॅल्यू असते √2 आणि cosec 45 ची व्हॅल्यू काय आहे, cosec 45 ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, √2. या व्हॅल्यू आपल्याला फक्त त्याच्यामध्ये पुट करायच्या आहेत आणि आपल्याला फायनल आन्सर काढायचं आहे. तर आपण बघणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा आहे sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta. sin theta ची व्हॅल्यू आहे 1/√2 प्लस cos theta ची व्हॅल्यू आहे 1/√2 है ना. cos 45 आपण म्हणू शकतो, किंवा एक काम करू शकता तुम्ही इथे थीटा 45 टाकू शकता है ना. म्हणजे sin 45 प्लस cos 45 आणि इकडे लिहू शकता sec 45 प्लस cosec 45. sin ची 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2, cos 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 डिवाइड बाय sec 45 आहे √2 प्लस cosec 45 आहे √2. तर अशा प्रकारे मी इथे ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. आपण आता तिकडे बघणार आहोत कसं काय आपण सॉल्व करणार आहोत ते. तर बघा, √2 प्लस √2 होणार आहे 2√2, बरोबर ना. जसं की x प्लस x आपण 2x लिहितो, तसंच √2 प्लस √2 ह्यांची व्हॅल्यू होणार आहे 2√2. आणि वरती बघा, इथे डिनॉमिनेटर सेम आहे आणि जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आपण तो एकदाच लिहितो आणि न्यूमरेटरचे ॲडिशन करतो. तर इथे आपल्याला काय भेटणार आहे आन्सर, 1 + 1 डिवाइड बाय कॉमन डिनॉमिनेटर 2 हा √2. ओके. आणि या खालच्यांची काय होणार आहे, √2 प्लस √2 यांची मात्र ॲडिशन होणार आणि ते होणार आहे 2√2. हा वरचा छोटासा पार्ट आहे आणि हा खालचा पूर्ण सेपरेट वेगळा डिनॉमिनेटर आहे. आता याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे आपण एक काम करूया, ह्याला 1 घेऊयात. ओके. इथे वरती काय होईल, तर बघा इथे वरती येईल 2 डिवाइड बाय √2 आणि ह्याला काय करूयात आपण, ह्याला त्या साईडला घेऊयात, म्हणजे जो याचा डिनॉमिनेटर असेल तो न्यूमरेटर होईल आणि जो याचा न्यूमरेटर आहे तो काय होईल, याचा डिनॉमिनेटर होईल. ओके. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, डिवाइडच्या फॉर्म मध्ये जो आहे त्याला आपण काय घेऊया, वरच्या साईडला, म्हणजेच न्यूमरेटर फॉर्म मध्ये जर घेतलं तर काय होईल, जो डिनॉमिनेटर आहे तो वरती जाईल 1 आणि जो डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर आहे तो कुठे जाईल, डिनॉमिनेटरला जाईल. आता इथे आल्यानंतर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल करावा लागेल. क्रॉस कॅन्सलेशन म्हणू शकतो आपण याला. आणि ज्यावेळेस कॅन्सल होतो
ज्यावेळेस तुम्हाला असे नंबर आहेत जे समजा फ्रॅक्शनमध्ये आहेत, त्यावेळेस न्यूमरेटर हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल, 1 × 1 आणि इकडे काय होईल, तर √2 × √2. आणि तुम्हाला माहिती आहे 1 × 1 याचा आन्सर येतं 1 आणि √2 × √2 म्हणजेच काय, तर √4 आणि √4 म्हणजेच काय असतं, तर 2 असतं. म्हणून इथे डायरेक्टली 2 लिहा. तर ह्याचा फायनल आन्सर काय आलेला आहे मित्रांनो, 1/2 आलेला आहे. सो साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला नक्की 6.1 मधले हे पहिले 5 एक्झाम्पल व्यवस्थितरित्या कळाले असतील. तरी देखील अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगू शकता. हा ट्रिग्नोमेट्रीच्या 6.1 मधला पहिला पार्ट होता. उद्या नक्कीच आपण 6.1 मधला पार्ट 2 बघणार आहोत, जो क्वेश्चन 6 पासून सुरू होईल. सलग 8 ते 10 क्वेश्चन्स आहेत आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या पार्टमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. Thank you so much.